जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण पाहतो की अनेक आपली व्यवस्था आहे की पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचायत जेवढं काम करतं त्याच्यावर पंचायत समिती जिल्हा परिषदचं नियंत्रण त्या ठिकाणी असतं किंवा हे तिन्ही संस्था एकाच पद्धतीनं एकाच सूत्रामध्ये काम करतात आणि म्हणून अतिशय महत्त्वाची असणारं ही पंचायत राज व्यवस्था आपल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अगदी अनेक विभाग त्याच्यामध्ये आहेत. 19 ते 20 विभाग या विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं जातं. लहान मुलं असतील, महिला असतील, ज्येष्ठ असतील, विद्यार्थी असतील, आजारी असणारे रुग्ण असतील, जनावरं असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून किंवा पाटबंधारे विभाग असेल, छोटे पाटबंधारे विभाग असेल, पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, त्या अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागतात त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये त्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं एक महत्त्वपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या त्रिस्तरीय व्यवस्थेवर त्या ठिकाणी असते. आणि म्हणून हे सगळं काम आपल्यासाठी करण्यासाठी या संस्थांची सत्तेची चावी जर आपल्या ताब्यात असेल तर निश्चित त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी फायदा होतो. आज हे पद जरी जिल्हा परिषदमध्ये पक्षानं व्यक्ती म्हणून दिला असेल, मला दिला असेल, नाव माझं असेल, परंतु ही माझं एकट्याला मिळालेलं सन्मान आहे असं मी त्या ठिकाणी समजत नाही. हे पद आपल्या तालुक्याला दिलेलं आहे आणि म्हणून तालुक्याच्या माध्यमातून या पदाच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करताना कुठल्याही स्वरूपाचा भेदभाव त्या ठिकाणी करायचा नाही आणि प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने काम करायचं ही शिकवण आणि हा आदेश मागच्या वेळेलाही साहेबांनी त्या ठिकाणी दिला होता आणि याही वेळेला त्यांनी अशा स्वरूपाचं काम करण्याची सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं या परिसरामध्ये जेवढे जास्तीत जास्त काम म्हणजे संपूर्ण तालुक्यातच जास्तीत जास्त काम जेवढं करता येईल तेवढे करण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण एकत्रित मिळून त्या ठिकाणी करू. त्यासाठी तुम्हाही सर्वांची मदतीची आणि सहकार्याची गरज त्या ठिकाणी राहणार आहे. हे पद काही आपल्या नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांच्या मंत्रिपदासारखं किंवा आमदारपदासारखं असं 5-25 वर्ष चालणारं पद नाही. 2.5 वर्ष संधी मिळालेली आहे. आता ते पण 2.5 एका सवय अजून आम्हाला परफेक्ट माहिती नाही. म्हणून जे प्रस्ताव द्यायचे ते वेळेत द्या. तुम्ही द्यायचे प्रस्ताव आणि 1 वर्षाने विचारायचे तोपर्यंत मी आहे नाही तिथं मला माहिती नाही. म्हणून आपल्या या जर संधी मिळालेली असेल तर त्या संधीचा जर उपयोग करून घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त काम कमीत कमी वेळेत कसं करायचं आणि शिस्तबद्ध पद्धतीने कसं करायचं हे आपण त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला असं होतं साहेबांच्या माध्यमातून काम मंजूर होतं, कुठं करायचं कसं करायचं याच्यावर आपण नंतर चर्चा करतो आणि आलेले पैसे तोपर्यंत मार्चेंडला लॅब्स होतात का काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. जे निर्णय घ्यायचे ते एकत्रित बसून वेळेत घेतले पाहिजे, सर्वांच्या संमतीने घेतले पाहिजे आणि फास्ट त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ते निर्णय घेतले पाहिजे. तर काम केल्याचा आनंद आणि त्याचं समाधान आपल्यालाही मिळतं आणि त्या सुविधेचा फायदा लोकांना त्या ठिकाणी मिळतो. मी इतकं सगळं सांगायची आपल्या सर्वांना आवश्यकता नाही. जिल्हा परिषद काही तुम्हाला आजच समजले असं नाही. 1970 सालापासून कैलासवासी दामोदर रामाजी भोर हे या देवराम रामाजी भोर हे या गावामध्ये एक आदर्श पद्धतीने त्या ठिकाणी काम करणारं व्यक्तिमत्व ज्यांनी आपलं प्रतिनिधित्व जिल्हा परिषदमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्या जन्माच्या आधीपासून 10 वर्षापासून तुम्हाला जिल्हा परिषद चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी हे समजून सांगायची आवश्यकता आहे असं नाही. त्या जुन्या काळातल्या लोकांनी ज्या निष्ठेनं आणि समाजाप्रती असणाऱ्या प्रेमापोटी जसं काम केलं त्या निष्ठेनं आणि प्रेमापोटी काम करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण त्या ठिकाणी करू. त्या काळात भले कदाचित निधीच्या माध्यमातून कामं कमी झाली असतील, निधीच्या स्वरूपात झाली तर, परंतु लोकसहभागाच्या माध्यमातून आणि लोकांच्या उपयोगास असणारी जी कामं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये झाली. या राज्यामध्ये दुष्काळ पडला तर दुष्काळ पडल्याच्या नंतर रोजगार हमीच्या कामाच्या माध्यमातून अनेक विकास कामं त्या ठिकाणी झाली. ती फक्त लोकांना धान्य द्यायचं किंवा रोजगार द्यायचा या उद्देशाने नाही तर त्या निमित्तानं संकटाचं देखील संधीमध्ये कसं रूपांतर करायचं याचा एक आदर्श आपल्या राज्यानं 1972च्या दुष्काळामध्ये त्या ठिकाणी घालून दिला होता. आणि म्हणून कुठल्याही संकटाला संधी मारून त्याच्यामध्ये संधी शोधून काम करण्याची जी परंपरा आपली पूर्वजांची राहिलेली आहे तेच पुढे घेऊन जायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आज आपल्या परिसरामध्ये मूलभूत सुविधांच्या बाबतीमध्ये अतिशय चांगली परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि भविष्य काळामध्ये या सुविधा अधिकाधिक आधुनिक करण्यासाठी आणि अधिकाधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न आपण सर्वजण एकत्रित करू.